2 निकाल झाले त्याचा मला अभ्यास आहे आणि 2021चा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे जो आजही अस्तित्वात आहे त्याचा मला अभ्यास आहे. ह्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण द्यायचं असेल तर सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्ट असं म्हणतं की ओबीसी कायद्याचं कलम नंबर 11 राबवा, ओबीसी मधले ज्या जाती प्रगत झाल्या त्यांना बाहेर काढा आणि मराठा सगळ्या जातींना जे मागास आहेत त्यांना आत घाला. अरे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असं आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचा निर्णय तुम्ही मान्य करत नाही याचाच अर्थ मराठ्यांना तुम्हाला फसवायचं आहे हे जाहीर होतं. काहीही तोडगा निघाला नाही. कडू औषध डॉक्टर सारखं शुगर कोटिंग मध्ये तोंडात घालायचा प्रयत्न केलाय. मराठा मूर्ख नाही. 40 वर्ष पूर्वीच्या शासनाने सांगितलं त्याच पुन्हा रेकोटा हिने उडवलाय. प्रत्येक शासन म्हणतं की आम्हाला मराठा आरक्षण द्यायचं आहे. मराठ्यांना आरक्षण सोशली आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास करून देता येणार नाही. वरनं देव जरी खाली आले या देशामध्ये तरी अशा प्रकारचा प्रवर्ग सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकणार नाही. आम्ही स्पेसिफिक प्रश्न त्यांना विचारला त्याच्यावर उत्तर द्यायचं त्यांनी टाळलंय. याचाच अर्थ ते मराठ्यांना 50% आतल्या ओबीसी कोट्यामध्ये आरक्षण देणार नाहीत आणि बाहेर न दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही हे त्यांना ही कल्पना आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री हतबल आहेत. त्यांचा चालणारा ड्रायव्हर वेगळा आहे. त्यामुळं ते स्वतः मराठा असून मराठ्याला आरक्षण द्यायची इच्छा असून देखील सुद्धा कोणाच्या सांगण्यावर ते देऊ शकत नाहीत. हतबल माणूस आहे. आम्ही त्यांची भूमिका समजू शकतो, त्यांची परिस्थिती आम्ही समजू शकतो. आम्ही लहानशी मागणी केली होती की जारंगे पाटील आज जे उपोषणाला बसले हे शासनाच्या चुकीमुळे बसलेत. किमान आरक्षण राहू द्या बाजूला. तुम्ही आज आमच्या समोर स्वतः तुम्ही जारंगेशी फोनवर बोला आणि त्याला विनंती करा. तीही मागणी तिने आमची मान्य केलेली नाही. याचाच अर्थ या शासनाला सर्वसामान्य मराठा जगला काय आणि मेला काय याचं काही देणं घेणं नाही. हा सगळा बहाण आहे आणि ह्यांनी दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये टिकणारच नाही असं वकील म्हणून मी छातीत टोपणी सांगू शकतो.